नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती अधिक मास या संदर्भात असणार आहे. अधिक मास येत्या 17 मेपासून सुरू होत आहे. 17 मे ते 14 जून असा या महिन्याचा कालावधी असणार आहे. अधिक मास हा दर 3 वर्षातून एकदा येत असतो, ज्याला आपण धोंडाचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हणत असतो. पुरुषोत्तम मास याला का म्हटलं जातं, तर बघा, हा महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांच्या सेवा केल्या जातात, उपासना केली जाते. श्रीहरी विष्णूंच्या सगळ्यात जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहेत. या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे बघा, या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर तुळशीपत्र अर्पण करताना तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अर्पण करू शकता किंवा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच, त्या मूर्तीवर अर्पण करू शकता किंवा मग श्रीरामांच्या मूर्तीवरती. अशा प्रकारे आपल्याला तुळशीपत्र जे आहे ते या महिन्यामध्ये रोज आपल्याला एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंच्या सेवा करत असताना आपल्याला तुळशी मातेचं पूजन देखील या संपूर्ण महिन्यामध्ये करायचं आहे. हे तुळशी मातेचं पूजन आपल्याला कसं करायचं आहे आणि तुळशी मातेचे काही महत्त्वाचे नियम देखील आपण या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. बघा, तुलसी पूजनाशिवाय आपली नित्यपूजा जी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा तिच्या मुखामध्ये देखील तुळशीपत्र ठेवलं जातं. तुळशीपत्र मुखामध्ये असणारी व्यक्ती वैकुंठामध्ये जाते. त्यामुळे मृतकाच्या मुखामध्ये गंगाजलाबरोबर तुळशीपत्र ठेवण्यात येतं. पुराणामध्ये देखील व्यासमुनींनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या द्वारापाशी तुळशी वृंदावन असते ते धन्य होतात, पुण्यवंत होतात. तुळशीचं पूजन जे करतात त्यांच्या हातून श्रीहरी विष्णूंची भक्ती घडते. तुळशीला रोज पाणी घालणारे, तुळशी पूजा भक्तिभावाने करणारे सदा सर्व काळ सुखी तर होतातच, शिवाय श्रीकृष्णाचे अर्थात श्रीहरींचे आवडते भक्त असतात. ही थोरवी व्यासमुनींनी सांगितलेली आहे. बघा, भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंना तुळस का प्रिय आहे त्याची देखील एक कथा आहे. ती मी थोडक्यात सांगते, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तर बघा, जालंधर असुराची पत्नी वृंदा ही महापतिव्रता स्त्री होती. तिच्या पुण्य प्रभावामुळे तो देवतांनाही अजिंक्य झाला होता. तेव्हा वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव करणं शक्य नाही हे ओळखून भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप धारण करून वृंदेचे सत्वहरण केले. सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली. तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केलं. त्या विवाहाची स्मृती म्हणूनच दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह केला जातो. तेव्हापासूनच तुळस ही भगवान विष्णूंची अर्धांगिनी झाली आणि त्यामुळेच तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे बघा, ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला विष्णू भगवानांची सेवा, पूजा ही करायचीच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा ह्या संपूर्ण महिन्यामध्ये करायची आहे. यासाठी आपल्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन हे असायलाच हवं आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. 99% लोकांच्या घरामध्ये असतंच. पण अजूनही जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर ते तुम्ही नक्कीच घेऊन या. कारण बघा, तुळशी माता घरामध्ये असणं हे सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये घेऊन येत असतं. त्यातल्या त्यात तुळशी माता ही विष्णू प्रिय असल्यामुळे विष्णू भगवानांची अतिशय प्रिय अशी तुळशी माता जेव्हा आपल्या घरामध्ये आपण ठेवतो तेव्हा विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न होतातच. पण जिथे विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न असतात तिथे म्हणजे त्या घरामधून माता लक्ष्मी देखील कधीच काढता पाया घेत नाहीत, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त बघा, तुळशी माता म्हटलं तर तुळशीचं आरोग्याच्या दृष्टीने देखील विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे दररोज तुम्ही 1 ते 2 पानं तुळशीची खाल्ली तरी देखील तुमचं आरोग्य जे आहे ते उत्तम राहण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आणि त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या तुळस ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. तसेच नैवेद्यामध्ये देखील तुळशीचा समावेश जो आहे तो आपल्याला करावाच लागतो. कारण जोपर्यंत आपण नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू जे आहेत ते त्या नैवेद्याचा स्वीकार करत नाही. त्यामुळे एक तुळशीचं पान आपल्याला नैवेद्यावरती नेहमी ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे बघा, तुळशीच्या बाबतीत काही नियम देखील असतात. जसं की रविवारच्या दिवशी तुळस जी आहे ती तोडू नये, तुळशीला पाणी घालू नये. तसेच एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी घातलं जात नाही. द्वादशीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं जी आहेत ती तोडली जात नाहीत. हे छोटे छोटे नियम आहेत. त्याचं जर पालन आपण केलं तर आपल्याकडून देखील तुळशी मातेचा अपमान जो आहे तो होणार नाही. त्यामुळे आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे.
आता ह्या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान जे आहे ते भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. त्यामुळे तुळस जर तुम्हाला तुळशीची पानं जर तुम्हाला तोडायची असतील, तर तुम्ही शक्यतो सकाळीच आपल्याला तुळशीची पानं तोडून घ्यायची आहेत आणि रविवारी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाही आहेत. दुपारच्या वेळेला तर तुळशीला हातच लावू नये आणि संध्याकाळच्या वेळेला तर आपण कोणत्याच झाडाला हात लावत नाही. त्यामुळे तुळशीला देखील आपल्याला स्पर्श करायचा नाही. दिवाबत्ती देखील करताना आपण तुळशीला स्पर्श करायचा नाही. लांबूनच आपल्याला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. ही विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा देवांची पूजा झाल्यानंतर देवांना अंघोळ घातलेलं जे पाणी असतं ते देखील आपल्याला तुळशी मातेला टाकायचं नाही आहे. तुम्ही इतर झाडांना ते पाणी टाकलं तर चालेल, पण तुळशी मातेला हे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. याआधी जर तुम्ही टाकलं असेल तर हरकत नाही. यापुढे ही काळजी घेत चला की देव धुतलेलं पाणी आपल्याला तुळशी मातेला घालायचं नाही आहे. तुळशी मातेला आपल्याला नेहमी स्वच्छच पाणी वापरायचं आहे हे लक्षात घ्या. कारण बघा काही जणांकडे असं देखील केलं जातं की भाज्या वगैरे धुतलेलं जे पाणी आहे ते देखील झाडांना टाकलं जातं आणि तुळशी मातेला देखील हे पाणी जे आहे ते टाकलं जातं. तर असं करायचं नाही आहे. आपल्याला तुळशी मातेला नेहमी स्वच्छच पाणी घालायचं आहे हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये तुळशी मातेचं पूजन जे आहे ते कसं करायचं आहे. तर बघा सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला अंघोळ झाल्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तांब्याचा तांब्याच घेण्याचा शक्यतो प्रयत्न करा. ह्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि तुळशी मातेच्या इथे जायचं आहे. तुळशी मातेच्या इथे गेल्यानंतर तुळशी मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुळशी मातेला आई असं संबोधून, तुळशी आई असं संबोधून आपली प्रार्थना जी आहे ती तुळशी मातेला करायची आहे. नमस्कार करायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे या मंत्राचा 11 वेळेला आपल्याला जप करायचा आहे आणि तुळशी मातेला पाणी घालायचं आहे. पाणी घालताना प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालायला जर जागा असेल तर प्रदक्षिणा घाला, नाहीतर मग फक्त नमस्कार केला तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला देखील तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. लांबूनच नमस्कार करायचा आणि तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. बघा तुम्हाला जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा प्रयत्न करा. पण जर नसेल शक्य तर तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल. आता दिवा लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे प्लेट घ्यायची, त्यावरती थोडीशी तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. बघा आपल्याला तांदूळच वापरायचे आहेत, कारण भगवान विष्णू जे आहेत ते अक्षतांचं आसन जे आहे ते ग्रहण करत असतात आणि तेथे विराजमान होत असतात आणि म्हणूनच अक्षता हे शुद्धतेचं प्रतीक आहे. म्हणून आपल्याला अक्षता ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत. अक्षता वापरल्याने दारिद्र्य दूर होत असतं आणि लक्ष्मी मातेची आपल्यावरती सदैव कृपा राहत असते. त्यामुळे आपल्याला अक्षता ह्या तिथे ठेवायच्या आहेत. थोड्याशा या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती आपला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि हा दिवा तुळशी मातेच्या इथे रोज संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे. मासिक धर्म जर आला तर मग घरातील इतर सदस्यांना सकाळच्या वेळेला पाणी घालायला सांगा तुळशीला आणि संध्याकाळच्या वेळेला अशा प्रकारे तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायला सांगा. या व्यतिरिक्त बघा या अधिक महिन्यामध्ये आपल्याला एकदा तरी तुलसी महात्म्य जे आहे ते अवश्य श्रवण किंवा पठण करायचं आहे. बघा हे अतिशय शुभ असतं. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा तरी तुलसी महात्म्य जे आहे ते अवश्य तुम्ही श्रवण किंवा पठण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गुगलवरती किंवा यूट्यूबला हे मिळून जाईल. तिथून तुम्ही श्रवण किंवा पठण केलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये हे तुलसी महात्म्य वाचायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर तुळशी मातेचं देखील अशा प्रकारे पूजन करायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची अखंड कृपा आपल्या घरावरती राहील. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.